मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी. मी आता सोलापूर जिल्हा त्यामधील माढा तालुका इथे एक वडाची वाडी गाव आहे, तिथं आलो आहे. तिथे इन्क्युबेटर बनवणारे एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी स्वतःचं बनवतात. तर त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ जर कुठल्या भागातून बघताय आणि तुम्ही जर पोल्ट्री फार्म करत असाल तर कमेंटमध्ये सांगा की तुमचा कोणता पोल्ट्री फार्म आहे, कसा आहे. तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की इन्क्युबेटरची माहिती पूर्ण. इन्क्युबेटर म्हणजे 21 दिवसामध्ये तुम्ही घरी बसूनच अंड्यापासून पिल्ले तयार करू शकता. तर आपण आता बघूया त्याच्याविषयी माहिती. यांचा व्हिडिओ आपण बरेच दिवस झालं बनवला आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनावर क्लिक करा. सर नमस्कार. नमस्ते सर. त्याचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव निवृत्ती हुंबे, मुक्काम पोस्ट वडाचीवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. पुणे सोलापूर हायवे पासून 6 किलोमीटर आतमध्ये फक्त. आपल्या प्रेक्षकांनी तुमच्या प्रत्येक व्हिडिओला बराच म्हणजे एकदम बेस्ट रिस्पॉन्स दिला. नक्की सर. त्याविषयी त्यांना काय सांगाल? प्रथमतः तुम्हा सर्वांचं अभिनंदन, स्वागत, थँक्यू. तुम्ही आमचा व्हिडिओ सपोर्ट करताय, आम्हाला कॉल करून इन्क्युबेटरचा धंदा तुम्ही वाढवताय, त्याच्याबद्दल धन्यवाद. हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय? हा व्यवसाय आम्ही 5 ते 6 वर्षापासून करतोय. खूप जुना व्यवसाय. ओके, म्हणजे ह्या व्यवसायाकडे कसं काय आला? ह्या व्यवसायामध्ये खरं तर पोल्ट्रीच्या उद्देशाने चालतो. आम्ही पोल्ट्रीच करत होतो आधी. ह्या व्यवसायाचा उद्देशच नव्हता आमचा. पोल्ट्री करत होतो, पोल्ट्री करत करत मग इन्क्युबेटर करत वळलो. नंतर आतापर्यंत आपले इन्क्युबेटर कुठं कुठं गेलेत? पूर्ण भारतामध्ये दिलेत आम्ही. इकडं अंदमान साईडला पण दिलेत, वरती जम्मू काश्मीरला, इकडं अरुणाचल प्रदेशकडं, सगळीकडे दिलेले आहेत आपण. म्हणजे एका माड्याच्या म्हणजे तालुक्यापासून ते तिथपर्यंत तुमचा इन्क्युबेटर पोहोचलेला आहे. हो हो हो. ओके, आता कसं म्हणजे एकदम बिझनेस कसा चालू आहे? बिझनेस एकदम व्यवस्थित चालू आहे सर. कस्टमर जे असतात तुमच्याकडे घेऊन जातात तर त्यांना कशी सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करता? आता पहिली गोष्ट असं होती की जे आसपासचे आहेत, म्हणजे आमच्या सोलापूरच्या आसपासचे आहेत, जे आम्ही लहान कॅपॅसिटीचे आहेत त्यांना आपण कुरिअरनी पाठवून देतो किंवा पार्सल असेल पार्सलनी पाठवून देतो. वॉरंटीचा विषय असेल किंवा पार्सल असेल, जे मशीन खरेदी करणार त्यांना. जर मोठी मशीन असेल तर मोठी मशीन शक्यतो ट्रान्सपोर्टनी पाठवतो किंवा टमटमनी जातं ते, आणि सर्व्हिसला माणूस जातो त्यांचा. तो चार्ज असतो त्याचा, पण माणूस पोहोचवतो ते महाराष्ट्रामध्ये तरी. बाहेर असेल तर मग ते काय ऑनसाईट शक्यतो नाही देत आम्ही. ऑनसाईट दिलं तरी मग त्याचे चार्ज वगैरे घेऊन ऑनसाईट पण देतो आपण. आता आपल्या कंपनीमध्ये किती कॅपॅसिटीचे म्हणजे इन्क्युबेटर भेटतात? कमीत कमी किती? आता आपल्याकडे कमीत कमी 50 कॅपॅसिटी पासून आहे. मॅक्झिमम 50,000 कॅपॅसिटी पर्यंत पण बनवतो आपण. एवढे मोठे पण तुम्ही देता? बनवतो, हो बनवतो. किंमत कमीत कमी किती असते? किंमत सध्याला जे थर्माकोलचं मॉडेल आहे त्याची 2,000 रुपये किंमत आहे फक्त. त्याच्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर असते, हाताने अंडी फिरवावं लागतं त्याच्यामध्ये. ओके, जे कोण नवीन असेल त्यांना? नवीन जे लोक आहेत त्यांना अनुभवासाठी घ्यायचंय, एकदम नवीन आहे, काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं, त्यांच्यासाठी हे एकदम उत्तम आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे आणि अनुभव पण मिळेल. ट्रायल बेसिसला ते ट्रायल बेसिसवरती. ओके, आता आम्हाला तुमच्याकडे इन्क्युबेटर आणि त्याची क्वालिटी आणि त्याची माहिती सांगा. ओके ठीक आहे. आता हे जे आहेत, हे निळे जे मॉडेल आहेत ते आम्ही त्याला AC ऑब्लिक DC मॉडेल म्हणतो. AC ऑब्लिक DC म्हणजे की बॅटरीवरती पण चालतं आणि लाईटवरती पण चालतं. आता इन्क्युबेटरला कसं असतं की 24 तास लाईट लागते. जे 21 दिवस आपण चालवणार त्याच्यामध्ये 24 तास लाईट लागते. आता प्रत्येकाला काही इन्व्हर्टर घेणं पॉसिबल नाही. आता ह्या मशीनची किंमत 7,500 रुपये विथ डिलिव्हरी. आता ह्या 7,500च्या मशीनला जर इन्व्हर्टर घ्यायचं म्हणलं तर 15,000च्या पुढे जाते. बरोबर. त्यासाठी आपण काय केलं की बॅटरीवर चालणारे इन्क्युबेटर लॉन्च केलं. तुमच्या जे 2 व्हीलरची बॅटरी असेल, 4 व्हीलरची बॅटरी असेल, इव्हन जो चार्जिंगचा फवारा पंप असतो त्याच्या बॅटरीवरती पण चालून जातात. ते बॅटरीवर पण हा चालणारा? हो, बॅटरीवरती पण चालणारा इन्क्युबेटर आहे. त्यामध्ये किती अंडे बसतात? आता याच्यामध्ये हे 64 अंड्याचं, 64 अंड्याचं आहे. त्याच्यानंतर 128 आणि ह्याच्यानंतर हे 192 अंड्याचं. हे 3 कॅपॅसिटी आम्ही बॅटरीवर चालणारे देतो. ओके, ज्यांच्या भागात लाईटचा काय प्रॉब्लेम असेल त्यांना हे उपयुक्त आहे? एकदम योग्य आहे. ओके, आता जे तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे असं कोणतं आहे त्याच्याविषयी थोडी? आता आम्ही स्वतः जे मॅन्युफॅक्चरिंग करतोय साधारण 70 अंड्यापासून पुढे 50,000 कॅपॅसिटी पर्यंत आहे. आता ह्याला कसं आहे की हे पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. याचे कंट्रोल सुद्धा आम्ही इंडियातूनच बनवून घेतो इथून. त्याच्यानंतर फॅन, जे सगळ्या गोष्टी आहेत इंडियामधल्या असतात याच्यामध्ये. बरं, आता हे किती कॅपॅसिटीचं आहे? आता हे जे आहे ते 70 अंड्याचं आहे. सिंगल ट्रे मध्ये येतं. 70 अंड्याचा एक ट्रे असतो याच्यामध्ये. बरं, आणि याची कॅपॅसिटी जे 70 अंड्याचे 70 अंड्याचे त्या हाताने फिरवावं लागतात? नाही नाही, हे ऑटोमॅटिक असतं. पूर्ण ऑटोमॅटिक हाताने फिरवणार फक्त हे थर्माकोलच फक्त, बाकी सगळे ऑटोमॅटिक. ओके, आता यामध्ये 70 अंडी बसली तर त्याच्यातून किती पिल्लं? त्याच्यामध्ये साधारण पकडून चाला की 45 ते 50 निघून जातील तुम्हाला. ओके, आणि याची किंमत काय आहे? याची किंमत 8,000 रुपये विथ डिलिव्हरी. कॅश ऑन डिलिव्हरी आहे? कॅश ऑन डिलिव्हरी होईल जाईल, काय अडचण नाही. ओके, आणि त्यासाठी काय म्हणजे प्रोसेस काय आहे का? तुमच्या वेबसाईट वगैरे आहे का? वेबसाईट आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही कुठूनही घेऊ शकता? कुठूनही, पूर्ण भारतातून कुठूनही घेऊ शकता. ओके, आता तुम्ही जर घ्यायचं असेल तुम्हाला तर यांची वेबसाईट आहे, लिंक त्यावर क्लिक करा आणि तिथं लगेच ऍड करून तुम्ही ते घेऊ शकता. आता हे इन्क्युबेटर झालं तर ते किती? आता त्याच्यानंतर हे जे आहे ते 140 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. त्याच्यामधलं थोडंसं मोठं व्हर्जन, हे 70 अंड्याचं सिंगल ट्रेचं येतं. हे 140 अंड्याचं 2 ट्रेचं येतं. त्याच्यामध्ये 2 ट्रे असतात टर्निंगचे. ओके, याला काय गॅरंटी वॉरंटी असते का? पूर्ण जे इन्क्युबेटर आहे हे AC DC वाले असतील किंवा बाकी सगळे जे आम्ही बनवतो त्याला 1 वर्षाची वॉरंटी असते इलेक्ट्रिक पार्ट्सला पूर्ण.
पूर्ण पूर्ण. ओके. आता याला करंट वगैरे काय प्रॉब्लेम नाही? नाही काय नाही, त्याला आम्ही करंट लागू नये म्हणून आर्टिंगची वायर काढून दिलेली असते अगोदरच. ओके. हा तेच महत्वाचं, कारण काय काय जण नवीन असतात त्यांना नाही बरोबर आहे. आणि हे चालवण्यासाठी काय प्रशिक्षण घ्यावं लागतं? प्रशिक्षणाची काही सुद्धा गरज नाही. आमच्याकडून इन्क्युबेटर घेतल्यानंतर आम्ही पूर्ण गाईड करतो. तुमचा पोल्ट्री व्यवसाय तुम्हाला म्हणजे इन्क्युबेटर घेतल्यापासून त्यातून पिल्लू काढून विकण्यापर्यंत, मोठी करून विकण्यापर्यंत सगळे आम्ही मार्गदर्शन करतो फ्रीमध्ये. ओके. त्याला काही पहिली गोष्ट कुक्कुटपालनासाठी प्रशिक्षणाची काही सुद्धा गरज नाही. म्हणजे तुम्ही सगळं पूर्ण इन्फॉर्मेशन पूर्ण जे मशीन आमच्याकडून मशीन घेतली, समजा नाही जरी घेतली, तुम्ही कॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण गाईड करणार. बाबा तुम्ही कोणी काय करा, नेमकं तुम्ही हॅचरी घ्या किंवा तुम्ही पोल्ट्री करा किंवा ज्या भागामध्ये असेल. आता प्रत्येक भागामध्ये ब्रीड वेगवेगळी असते. आता आमच्या सोलापूर जिल्हा इथं सध्याला प्युअर गावरांचं ट्रेंडिंग आहे. किंवा नगर साईडला गेलं तर तिकडे RR वगैरे चालतं. बरोबर. किंवा इकडं विदर्भ साईडला गेलं तर तिकडं सातपुडा देशी म्हणून आहे, ती जात चालते. प्रत्येक भागानुसार तिथला पक्षी प्रत्येक भागानुसार तिथं ते ट्रेंड असतो प्रत्येक भागामध्ये. ओके. पण हे अंडे त्यामध्ये प्रत्येक अंडे चालतात? प्रत्येक अंडे निघतात. तुम्ही याच्यामध्ये कोंबडीच्या कोणती पण जात काढू शकता तुम्ही. आता काय भागामध्ये दक्षिण भारतामध्ये क्वेलचं करतात, बटेरचं चतुर म्हणतो आपण त्याचं पण निघतं याच्यामध्ये. किंवा काही जण बदकाचं करतायत, बदकाचं पण निघतं याच्यामध्ये. ओके. पुढचं इन्क्युबेटर त्याची कॅपॅसिटी काय आहे? आता हे जे आहे ते 210 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. 3 ट्रेचं मशीन असतं. हे पूर्णपणे ऑटोमॅटिक फंक्शन आहे. याच्यामध्ये सगळं टेम्परेचर, ह्युमिडिटी, टर्निंग सगळं फंक्शन ऑटोमॅटिक असतं. त्यांना काहीच करायची गरज नाही? काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्ही पाणी वतायचे, दिवसातून एकदा पाणी वतावं लागतं, 2 बल्ब लावायचे आणि पॉवर कनेक्शन द्यायचं. समजा लाईट गेली तर किती टाइम? लाईट गेली तर आम्ही शक्यतो सजेस्ट करतो की तुम्ही लाईट कंटिन्यू ठेवा. कारण कसं होतं की आपण लाईट जर गेली, बाहेरच्या वातावरणाला ते मॅच व्हायला चालू होतं. बाहेरचं वातावरण हॅचिंगला चांगलं नसतं. बरोबर. आता समजा आता एक्स्ट्रीम उन्हाळा आहे, त्यामध्ये चांगलं नाही. किंवा थंडीमध्ये थंडी पण नसते, टेम्परेचर 36 लागते, ह्युमिडिटी 65 लागते. बरोबर. हे वातावरण बाहेरच्या वातावरणात कधीच नसतं. बरोबर. ते जर लाईट गेली तर ते बाहेरच्या वातावरणाला मॅच झाल्यानंतर ते अंडे खराब व्हायला चालू होते. ओके. तरी पण आम्ही गाईड करतो की बाबा तुम्ही एक अर्धा पाऊण तास ठीक आहे, चालून जाऊ शकतं. तरी पण रिझल्ट 1% 2% त्याचा फरक पडणार. ओके. पुढचं इन्क्युबेटरची माहिती. त्याच्यानंतर हे जे आहे ते 280 अंड्याचं इन्क्युबेटर. 280 ते साधारण 300 अंडे याच्यामध्ये बसून असतात. टर्निंगचे 4 ट्रे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कॅपॅसिटी फक्त वाढते? कॅपॅसिटी एक ट्रेने वाढत जाते. स्ट्रक्चर सेमच आहे. हे जे 280 पर्यंत स्ट्रक्चर हेच राहणार ह्याच ट्रेमध्ये. तिथून पुढे मग स्ट्रक्चर मोठं जातं. या इन्क्युबेटरसाठी लाईट व्होल्टेज किती लागतं? आणि 220 व्होल्ट रेग्युलर व्होल्टेज लागतं, जास्त नाही लागत. जे आपलं तुमचं टीव्ही फ्रीज चालत असेल तर त्या व्होल्टेजवरती हे चालून जाईल. ओके. आता आपल्याकडे सगळ्यात मोठं किती कॅपॅसिटीचं आहे? सगळ्यात मोठं आम्ही आता हायएस्ट 15,000 कॅपॅसिटीचं पण दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरला दिलेलं आहे. म्हणजे 15,000 अंड्याचा. ओके. आता हे इन्क्युबेटर आहे ते किती अंडे? आता हे जे आहे ते 528 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. हे याचं ट्रॉलीवरची ह्या टाईप मध्ये आपण ट्रेनिंग केलेलं आता त्याचं. आता याच्यामध्ये कसं होतं की हे असं स्लाइड होतं, अंडे अशा स्लाइड होतात. आणि याच्यामध्ये हे पूर्ण पिंजरा, हे मोठ्या मशीनला वगैरे हे सिस्टम वापरलं असतं. आता हे जे 800 अंड्याचं आहे याच्यामध्ये पण सेम असंच फंक्शन आहे. ओके. म्हणजे बारक्या मशीन मध्ये पण आम्ही हे फंक्शन लावून देतो सध्याला. आतलं स्ट्रक्चर यामध्ये इथून जे मोठं कॅपॅसिटी आहे त्याचं बदललं आहे? बदललंय. ते तुम्ही स्वतः डेव्हलप केलेलं आहे? हे स्वतःच केलेलं आपण. ह्याच्यामध्ये आम्ही 350 अंड्यापासून देतो पुढे ह्या सेम याच्यामध्ये. ओके. आता हे जे इन्क्युबेटर आहे किती कॅपॅसिटीचं आहे? आता हे जे आहे ते 800 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. 800 अंड्याचं फुल्ली ऑटोमॅटिक, टेम्परेचर, ह्युमिडिटी, टर्निंग सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक. साईज किती आहे याची? साईज साधारण 3.5 बाय 4 फुटाचा आहे हे. ओके. आता याला वेगळा म्हणजे जे मोठे पोल्ट्रीवाले आहेत त्यांच्यासाठीच हे उपयुक्त आहे? मोठ्या पोल्ट्रीवाल्यांसाठी एकदम योग्य आहे. ओके. आतमध्ये कशी सिस्टम आहे याची? मग त्याच्या आतमध्ये कसं की टेम्परेचर कंट्रोलसाठी आपण हीटर दिलेले असतात. हीटर खराब झालं तर बल्ब दिलेले असतात. त्याच्यानंतर ह्युमिडिटीसाठी फोगर असतोय खाली. फोगर, ह्युमिडिफायर काही पण म्हणू शकतो त्याला. प्लस त्याच्यामध्ये फॅन पण असतो ह्युमिडिटीसाठी. 2 गोष्टी असतात. त्याच्यानंतर हे टर्निंग ऑटोमॅटिक असतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला पाण्याचं कनेक्शन पण तुम्ही फक्त बाहेरून नळ कनेक्शन द्यायचं, ते ऑटोमॅटिक पाणी कनेक्शन घेतात आतमध्ये. ओके. आणि याचे जे इलेक्ट्रॉनिक्स, ह्याच्या इलेक्ट्रिकल ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग वापरले? नाही, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग तर नाही आपण करत आहे, पण चांगल्या क्वालिटीचे आपण मागवतो ते. त्याला गॅरंटी वॉरंटी काय? प्रत्येक जी इलेक्ट्रिक गोष्ट प्रत्येक असेल, जे सगळे इन्क्युबेटर आहेत, ACDC वाले असू द्या, आम्ही स्वतः जे बनवतोय, थर्माकोलचे असू द्या, हे मोठे असू द्या, 1 वर्ष प्रत्येकाला वॉरंटी राहणार. ओके. आता याचं स्ट्रक्चर एकदम बेस्ट बनवलंय तुम्ही, परफेक्टली. तुम्ही इथून तिथं द्याल, पण त्यासाठी रिझल्ट महत्वाचा आहे. तर त्यासाठी त्यांना काय सल्ला द्याल, कसं वापरलं? आता रिझल्टसाठी बघा, रिझल्ट जो आहे म्हणजे अंडी तुम्ही टाकणार आहेत, एकदम फ्रेश अंडे टाकायचे तुम्ही. 4-5 दिवसाच्या आतले टाकायचे, म्हणजे कोंबडीने दिल्यापासून 5 दिवसाच्या आतले टाकायचे. किंवा मग कोंबडीचा जो रेशो आहे, एक साधारण 5-6 कोंबड्यांच्या मागे 1 कोंबडा पाहिजे, हा रेशो लागतो. किंवा ज्या नवीन अंडे द्यायला जाणार तलगा असतात, म्हणजे जस्ट चालू केलेला अंडे द्यायला, तो टाकायचे नाही. एक आठवडाभर जाऊ द्यायचं, नंतरचे अंडे टाकून द्यायचे. ओके. अंड्याचा विषय झाला. त्याच्यानंतर लाईट
तुमची जी लाईट आहे ती रेग्युलर लागणार याला. तुम्ही इन्व्हर्टर वापरा किंवा सोलर वापरा, सोलरवरती पण चालून जातं हे. सोलरवरती पण चालून जातं. लाईट रेग्युलर लागते आणि पाण्याचं जे कनेक्शन दिलेलं असतं ते बाहेरचं जे तुम्ही ड्रम ठेवणार आहे किंवा वरती पाणी टाके त्यातलं पाणी संपू द्यायचं नाही. ओके. मशीनला जेवढं लागतं तेवढं मशीन आतमध्ये घेत. तरी किती लागत असतं? दिवसाला साधारण लीटर 2 लिटर लागते, जास्त नाही लागत पाणी. फक्त पाणी त्यातलं जे फ्लो चालू ठेवायचा, नळ चालू ठेवायचा कंटिन्यू, पाहिजे तेवढं आतमध्ये घेतं ते. ओके. यामध्ये किती दिवसात पिल्लं तयार होतात? याच्यामध्ये 21 दिवसात होतात. आणि आता समजा आता हे तुमचं 800 अंड्याचं, त्यात किती पिल्लं निघू शकतात मग? त्याच्यामध्ये साधारण 80-85% वरती लागतो रिझल्ट त्याचा. 80-85%. ओके. म्हणजे 15% तेवढं खराब होऊ शकतात काय अडचण. ओके. तर हे मशीन तुम्ही जे डेव्हलप केलं त्यासाठी कसं तुमची आयडिया आली आणि कसं काय? नाही, आयडिया तर आम्ही म्हणजे पहिली गोष्ट चीनलाच धन्यवाद देईन. आम्ही चीनवरतूच बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे. हे मोठं मशीन आम्ही 5 अंड्याचं चीनवरूनच आणलं होतं अगोदर. बरं. हैदराबादवरून पण घेतलं होतं, चीनवरून एक घेतलं होतं. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं हैदराबादमधून एक मशीन आणलं होतं आम्ही 15,000. चायनावरून पण एक त्यावेळेस आणलेलं होतं आम्ही 5 अंड्याचं. बरं. म्हणजे स्ट्रक्चर वगैरे सगळं चायनावाल्यांचंच केलेलं आपण. ते हैदराबादवाल्यांचा नाही, हे चायनावाल्यांचं स्ट्रक्चर आहे. पण आता हे मशीन पूर्णपणे मेड इन इंडिया झालंय. मेड इन इंडिया पूर्ण. ओके. तर शेतकरी मित्रांनो, मेड इन इंडिया जे आपलं मशीन आहे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तुम्हाला अधिक माहिती काय असेल स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. सर, आता सगळ्यात महत्त्वाचा काय मला प्रश्न आहे की जे इन्क्युबेटर बनवणारे बऱ्याच कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा इंडियात आहेत, तर तुमच्याकडूनच मशीन ते का घ्यावं? आता आमच्याकडून म्हणाल तर आम्ही पहिली गोष्ट सर्व्हिस खूप चांगली देतो. आता सध्याला सुद्धा निम्म्या रात्री जरी कोण फोन केला, माझा फोन बंद कधीच नसतो. 2 नंबर माझ्याकडे, दोन्ही नंबर कस्टमरकडे असतात. निम्म्या रात्री जरी कोणी फोन केला तरी आपण ते उचलतो, गाईड करतो त्यांना. जर खूप अर्जंट असेल तर सांगतो, नाही तर मग सकाळी कॉल करा म्हणून सांगतो. कॉल रिसिव्ह होतो पूर्ण. सर्व्हिस महत्वाची. सर्व्हिस आता पहिली गोष्ट, मेन तर सर्व्हिसच असते. रिझल्ट लागणारच आहे, रिझल्ट लागतो मशीनचा, काही सुद्धा अडचण नाही. मेन तर सर्व्हिस आहे. आता कसं होतं की प्रत्येकाला ह्या गोष्टी माहिती नसतात, कसं ऑपरेट करायचं, काय करायचं. त्यासाठी आपण पूर्ण गाईड करतो. म्हणजे समजा तुम्ही मशीन घेऊन गेलाय, पहिले 2-3 दिवस आम्ही पूर्ण गाईड करतो. तुम्ही कसं वापरायचंय, कुठं पाणी कनेक्शन द्यायचंय, अंडे कसले टाकायचे, कसे ठेवायचे, ते सगळं पूर्ण आम्ही गाईड करतो पहिले 1-2 दिवस. नंतर एखाद दुसरी बॅच निघाल्यानंतर मग ते कस्टमरच्या लक्षात येतं कसं वापरायचं. नंतर ते फोन पण करत नाही आम्हाला. म्हणजे तुमची सर्व्हिस खूप महत्वाची आहे आणि तुम्ही त्यांना जे प्रोव्हाइड केलेले क्वालिटी आहे त्यामुळे तुम्ही हे करू शकता, त्यांना त्या विश्वास देऊ शकता. नक्की नक्की. बरोबर. आता बरेच शेतकरी बघतात, बरेच लोक बघतात, आमच्या इन्क्युबेटरला तुम्ही खूप प्रतिसाद देता, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. पण सर, आमच्या जे व्ह्युअरशिप आहे त्यांनी जर आमच्या चॅनलचं नाव सांगितलं तर काय ऑफर आहे का? आता ऑफर म्हणाल तर आम्ही 10% डिस्काउंट देऊ व्ह्युअर्सला तुमच्या. 10% त्यांना देऊ शकता. हो, नक्की. आपल्या चॅनल मार्फत जर तुम्ही यांच्याकडे गेला तर तुम्हाला 10% इन्क्युबेटरवर डिस्काउंट दिला जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. सर, तुम्ही असंच पुढे चांगल्या क्वालिटीचे इन्क्युबेटर प्रोव्हाइड करत राहा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. नक्की नक्की. धन्यवाद. धन्यवाद सर.